नारायणगाव येथील महावितरणच्या सावरगाव 32 केव्ही विद्युत वाहिनीवर स्पार्किंग झाल्यामुळे आगीच्या ठिणग्या महावितरणच्या रिकाम्या जागेत असलेल्या वाळलेल्या गवतावर पडल्या। त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागून आगीने भीषण स्वरूप धारण केले। घटनेची माहिती सहाय्यक अभियंता बिराजदार यांनी वारुवाडी गावचे पोलीस पाटील तथा आपदा मित्र सुशांत भुजबळ यांना दिली। त्यानंतर सुशांत भुजबळ यांनी जुन्नर फायर ब्रिगेडचे मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधून फायर कर्मचारी संतोष रोकडे यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली। फायर ब्रिगेडची गाडी येईपर्यंत घटनास्थळी आपदा मित्र सुशांत भुजबळ, शंतनू डेरे, आदित्य डेरे तसेच महावितरणचे वायरमन, लाईनमन व बाह्य स्रोत कर्मचारी यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला। मात्र आगीने मोठा पेट घेतल्यामुळे ती आटोक्यात येत नव्हती। घटनास्थळी फायर ब्रिगेडची गाडी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले। तसेच नारायणगाव ग्रामपंचायत यांच्या फायर ब्रिगेडने यावेळी मदत कार्य केले। नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सब्बांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगेश लोखंडे यांनीही घटनास्थळी मदत कार्य केले। सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून मोठी दुर्घटना टळली असून यापूर्वीही येथे अशीच आग लागली होती। नागरिकांनी विद्युत वाहिन्यांखाली वाहन उभे करू नये तसेच अशा आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे।